कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड मंडणगड मार्गावर आज गुरुवार दिनांक 18 डिसेंबर 2025 रोजी दुपारी भीषण अपघात घडला आहे। भिलारे आयनी गावाजवळ एसटी बस आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला। या दुर्दैवी घटनेत आयनी चव्हाणवाडी येथील विलास कोरपे या दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विलास कोरपे हे खेड येथून आयनीकडे आपल्या दुचाकीवरून जात होते। त्याचवेळी मंडणगडवरून खेडकडे येणाऱ्या एसटी बसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। धडक इतकी भीषण होती की विलास कोरपे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला। हा अपघात आज दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घडला। अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। घटनेची माहिती मिळताच स्वामी नरेंद्र महाराज संस्थेची रुग्णवाहिकाही तात्काळ दाखल झाली। मात्र तोपर्यंत विलास कोरपे यांचा दुर्दैवी अंत झाला होता। या घटनेमुळे आयनी आणि परिसरात शोककळा पसरली आहे। खेड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत।